नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। जनावरे चोरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करा, गवळी समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। धुळे तालुक्यातील बोरवीर येथे अज्ञात चोरट्यांकडून जनावरे चोरीच्या घटना घडत असून शेतकरी व गवळी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या प्रकरणातील आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गवळी समाज बांधवांनी केलेली आहे। दरम्यान या संदर्भात आज रोजी गवळी समाजाच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले। जनावरे चोरीच्या घटनांमुळे आर्थिक नुकसान होत असून पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी गवळी समाजाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र गवळी समाज संघटना धुळे जिल्हा शाखेच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांतजी ढिवरे साहेब यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की धुळे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा गुरे चोरीचाही जिहाद सुरू झालेला आहे। नुकत्याच 20 तारखेला रात्री 1 ते 1:30च्या सुमाराला म्हणजे 21 तारखेचा लागलेला काळ त्या पिरियडमध्ये बोरवीर फाट्यापासून एक 500 मीटरवर असलेले आमचे रखमाजी गवळी विष्णू रखमाजी गवळी हे समाज बांधव त्या ठिकाणी शेती आणि दुग्ध व्यवसाय करतात। त्यांच्या त्या गोठ्यातून नुकत्याच व्यालेल्या एका वेळी 7-7, 8-8 लिटर दूध देणाऱ्या म्हशी दुभत्या म्हशी चोरांनी त्या ठिकाणाहून रात्रीतून चोरून नेलेले आहेत। त्याच्यामुळे या परिवारावर एक मोठा आघात झालेला आहे। त्याचा व्यवसायही बसला आणि आज म्हशीची किंमत 1.5 लाखापेक्षा कुठेही कमी नाही। या विषयामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला नोंद केली। 6 म्हशी, त्याच्यामध्ये काही पारडू आहेत, जे पारडूसुद्धा म्हणजे मोठ्या प्रकारचे आहेत, जे भविष्यामध्ये 1 वर्षभरामध्ये म्हशीच्या रूपांतरामध्ये होते। असे जनावरं, चांगल्यापैकी जनावरं चोरून नेलेले। तर या चोरीचा शासनाने लवकरात लवकर तपास लावावा व या चोरीमागे कोण कोण आहे यांचा तपास करून हा सुद्धा एक मोठा प्रकार आहे। मी सुद्धा अनुभवलेला आहे। मी गाई पाळत असताना गाय गाभण झाली की मग मारल्या जायची। ती कट्टूला जाते तो कुठे जाते काही समजत नाही। आणि उद्या जर समजा ते चोर सापडले, चोरी करत असताना असा नगरला प्रकार घडला की लोकांनी पाळत ठेवली आणि मारायला लागले, तर मग तो एचएमचा प्रश्न येऊन गेला। चोरणारे मुस्लिम समाजाचे त्याच्यात जास्तीत जास्त लोक होते। आणि म्हणून या गोष्टीचा, कारण शेतीपूरक व्यवसाय हा आहे आणि त्याच्यावरच आमच्या समाजाचा मूळ व्यवसाय तो असून आज 6 म्हशींचं दूध एका टायमाला म्हणजे 60-65 लिटर एका वेळेस, दिवसातून 130 लिटर दुधाचा आज त्यांचा धंदा होता आणि आज त्याच्यापासून परावृत्त झालेले